नमस्कार, मी सागर जोशी. TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर केलेल्या आरोपांसंदर्भात. महसूल राज्यमंत्री योगेश कदम वाळू चोरी करत असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केलाय. तर पुरावे असल्यास द्यावेत असं म्हणत आरोप सिद्ध झाल्यास राजीनाम्याची तयारी योगेश कदम यांनी बोलून दाखवली आहे. पाहूयात. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी महसूल राज्यमंत्री योगेश कदमांवर नाव न घेता आरोप केलेत. अनिल परबांनी योगेश कदमांवर वाळू चोरीचा आरोप केलाय. पुरावा असल्याचा दावा करत परबांनी कदमांवर गंभीर आरोप केलेत. महसूल राज्यमंत्र्यांवर कारवाई करणार का असा सवाल अनिल परबांनी बावनकुळेंना केलाय. वाळू पकडल्याची 5 प्रकरणं देतो असं म्हणत परबांनी थेट आव्हान दिलंय. तर अनिल परबांचा मुद्दा महत्त्वाचा असून त्यांनी माहिती द्यावी. अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन करेन असं महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले. तसंच अनिल परबांनी पुरावे असल्यास अध्यक्षांकडे द्यावेत. आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देईन असं म्हणत परबांच्या आरोपांना योगेश कदमांनी उत्तर दिलंय. आमदार वाळू पकडतायत, बरोबर आहे. आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्येमध्ये बसतो, पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत आणि मी तुमच्याकडे 5 प्रकरणं देतो पुढच्या 3 दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने 5 ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही. अनिल परब यांनी या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते माननीय अध्यक्ष महोदयांकडे द्यावेत, त्यांनी ते माननीय मंत्री महोदयांकडे द्यावेत. आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल, मी स्वतः कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही, मी स्वतः राजीनामा देऊन टाकेन. एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही तलाठ्याच्या बाबतीत वापरताय, तहसीलदारच्या बाबतीत वापरताय, RTOच्या बाबतीत वापरताय. ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो, त्या ठिकाणचा एंट्री, जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली, तिकडचा तुम्हाला अहवाल ती कॉपी देतो. हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का? त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्येत बसतात. आमच्यावरती दाखल केलं ना लोकसेवेच्या व्याख्येत बसतात म्हणून. आता हिम्मत दाखवा. आणि माझा साधा प्रश्न आहे, ही छोटी चिलटं मारू नका. मारायचं आहे ना, मोठा गडी मारा. आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच, कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात. आज सभागृहाला नाही, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम 12 कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्याचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही. सरकारचा कणखरपणा दाखवण्याची ही वेळ आहे. आता उत्तर द्या. माननीय सभापती महोदय, अनिल परब साहेबांनी जे या ठिकाणी जे अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे त्या विधानावर जर अनिल परब साहेबांनी मला अधिकची माहिती दिली आणि त्यांनी जर मला संपूर्ण त्यांनी सांगितलं, मला त्यांनी काही डिटेल नाव सांगितलं नाही, पण त्यांनी मला अधिकची माहिती दिली तर मी अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मी स्वतः त्याचं निवेदन करेल. ह्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे की मुख्यमंत्र्यांनी उद्या सभागृहात यावं आणि जर मी दिलेले पुरावे त्यांना मान्य झाले तर त्यांनी महसूल राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी घेईन हे देखील सांगितलं पाहिजे. आणि महसूल मंत्र्यांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारतोय की मी पुरावे देतोय, पण मी पुरावे देताना मला ही देखील खात्री असायला पाहिजे की मुख्यमंत्री त्याचा राजीनामा घेतील का. की नाव न घेता सुद्धा तुम्ही स्पेसिफिक महसूल राज्यमंत्री म्हटल्यामुळे असा एखाद्या मंत्र्यावर जो आरोप करायचा असतो त्याची नाही उल्लेख सुद्धा करताना पूर्वसूचना त्याच्यानंतर महसूल राज्यमंत्री इतकं
माजी महसूल राज्यमंत्री म्हटलं का? मान्य सभापती महोदय, माजी म्हटलं का? नाही. आजी महसूल राज्यमंत्री म्हणजे स्पेसिफिक कोण हे क्लिअर झालं. तर त्याच्यावर आरोप करताना त्याची पूर्वसूचना ही तुम्हाला द्यायला पाहिजे. त्याची महसूल मंत्री महोदयांनी अतिशय टिपिकल आणि व्यवस्थितरित्या उत्तर दिलेलं आहे. प्रश्न याच्यामध्ये कुठलाही निर्माण झाला नाही. त्यांनी जर तर किंतु परंतु असं सांगितलं आणि मी असं केले तर, अशी माहिती दिली तर, त्यामुळं त्यांनी सुद्धा सांगितलं की अशी माहिती प्राप्त झाली तर, आणि त्यामुळं जर आणि तर आहे. सध्याच्या प्राप्त वर्तमान परिस्थितीमध्ये फक्त त्यांनी राज्यमंत्री हा शब्द उच्चारलेला आहे, तो मी काढून टाकत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.